हॅलो फ्रेंड्स, मागच्या भाग 1 मध्ये आपण बघितलं होतं की CTM कसं करायचं आणि कोणते प्रोडक्ट वापरायचे. त्याच्या पुढचा आता भाग 2 आहे. त्याच्यामध्ये आपण दाखवणार आहोत की आय शॅडो कशी करायची आणि ॲब्रोज डिफाईन कसं करायचं. मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर हे सगळं आपण चेहऱ्याला ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला करायचं आहे ते ॲब्रोज डिफाईन. ॲब्रोज डिफाईन 2 प्रकारे करतात. पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवला आहे की आपली जी पॅलेट आहे ॲब्रोज डिफाईनची त्यानेही आपल्याला ॲब्रोज डिफाईन करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कन्सिलर पॅलेट घेऊन सुद्धा ॲब्रोज डिफाईन करायचे आहे. म्हणजे ॲब्रोजचा जो प्रॉपर शेड आहे ना, प्रॉपर शेप आहे तो उठळून येतो आणि आपण जी कोणती आय शॅडो करणार आहे ती देखील उठळून येते. शेजारी दिलेल्या व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात येईल की ॲब्रोज डिफाईन केल्यानंतर आपण जी आय शॅडो केलेली आहे ती चेहऱ्याला किती उठाळून दिसत आहे. अशीच जर आय शॅडो तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण खूप बारीक सारीक गोष्टी मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि इथे माझ्या स्टुडंटचा क्लास चालू आहे आणि जे मी माझ्या स्टुडंटला शिकवते तेच तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. कुठेही व्हिडिओ मी स्किप केलेला नाही किंवा कुठेही कट केलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या संधीचा फायदा घ्या. सगळ्यात पहिले मी ॲब्रोज डिफाईन करून घेतलं होतं. ॲब्रोज डिफाईन करून घेतल्यानंतर कन्सिलरने देखील ॲब्रोज डिफाईन केलं आहे आणि त्याच्यानंतर जे ब्युटी ब्लेंडर आहे ते मी ओलं करून घेतलेलं आहे. ओलं करून पूर्ण त्यातलं पाणी मी सुकवून घेतलेलं आहे, पूर्ण पिळून घेतलेलं आहे. फक्त ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही आहे. ब्युटी ब्लेंडरमध्ये पूर्ण मी ते ऑब्झर्व झालेलं पाणी होतं ते सगळं पिळून काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण कन्सिलरनी ॲब्रोज डिफाईन केली होती ती ॲब्रोज डिफाईन आता आपल्याला पूर्णपणे ब्लेंड करून घ्यायची आहे. म्हणजे जो आपण आय शॅडो करणार आहे ती व्यवस्थित सगळीकडे होणार आहे. कुठेही ती आय शॅडो क्रॅक जाणार नाही. क्रॅक न जाण्यासाठी आपल्याला हे सगळ्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात. नाहीतर आपण डायरेक्ट जर आय शॅडो केली तर ती आय शॅडोला कुठेतरी लाईन पडते किंवा क्रॅक जाते आणि मग ती दिसायला अजिबातच छान दिसत नाही. बघा इथे मी माझ्याकडे ट्रान्सलुसंट पावडर होती, ती ट्रान्सलुसंट पावडर मी इथे लावून घेतली आहे. अदरवाईज तुमच्याकडे जर कॉम्पॅक्ट पावडर असेल तरीही चालेल, बनाना पावडर असेल तरीही चालेल किंवा कोणतीच पावडर नसेल तर तुमच्या आय शॅडो पॅलेटमध्ये जो सगळ्यात फेंट कलरची जी आय शॅडो आहे त्याने देखील तुम्ही इथे कन्सिलर सेट केला तरीही चालणार आहे. आपल्याकडे ऑप्शन्स भरपूर असतात, फक्त ते कसे वापरायचे हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यासाठीच या छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला आज शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही मेकअप करताना कुठेही अडणार नाही. तर त्याच्यानंतर आपल्याला जी आय शॅडो करायची आहे त्या आय शॅडोचा कलर आधी आपल्याला चॉईस करायचा आहे. इथे मी साऊथ इंडियन लुक केलेला होता, त्याच्यामुळे मी इथे काठाला रेड कलर होता, साडीचा रेड कलर होता, त्याच्यामुळे मी रेड कलरची आय शॅडो केलेली आहे. अदरवाईज काठाला ऑरेंज कलरही होता, पण जर ऑरेंज कलरची जर आय शॅडो केली असती तर ती एवढी छान दिसली नसती. त्यामुळे मी इथे रेड कलर घेतलेला आहे. रेड, डार्क रेड, फेंट रेड असा शेप मी करून घेतलेला आहे. व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईल मी कशा प्रकारे कलर्स वापरलेले आहे आणि कसं कॉम्बिनेशन केलेलं आहे. बघा इथे मी पावडरने पूर्णपणे आधी सेट करून घेतलं आहे. जी माझ्याकडे ट्रान्सलुसंट पावडर होती त्याने मी सगळं सेट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मुळात आपण मेकअप का करतो हेही महत्त्वाचं आहे. नुसती आय शॅडो करून मेकअप पूर्ण होत नसतो. आय शॅडो बरोबरच आपल्याला बेस येणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲब्रोज डिफाईन करणं पण गरजेचं आहे. जर एखाद्याची एकदमच विरळ ॲब्रोज असेल आणि आपल्याला जर ॲब्रोज डिफाईन करायला सांगितली तर तेही येणं गरजेचं आहे. एखाद्याचे खूप दाट ॲब्रोज असेल तर तेही आपल्याला ॲब्रोज डिफाईन करणं गरजेचं आहे. ह्या क्लायंटचे जे ॲब्रोज होते ते एकदम विरळ होते. विरळ ॲब्रोजलाच बघा मी कसा असा व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे. ह्याचा जर तुम्हाला
छोट्या छोट्या ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील तर नुसती आयब्रोज डिफाईन कशी करायची याचाही व्हिडिओ आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. जी फेंट आय शॅडो होती ती मी सगळ्या आयलिडला लावून घेतलेली आहे. आत्ता मी जे काही लावते आहे त्याला म्हणायचं आयलिड. आयलिडला मी सगळी आय शॅडो लावून घेतलेली आहे. अशा प्रकारे मेकअप का करायचा हे मी तुम्हाला सांगते. चेहऱ्यावरील चांगले फीचर्स दाखवणे आणि नको असलेले फीचर्स कमी करणे. प्रत्येक व्यक्ती ही सुंदरच असते, पण तिला अजून सुंदर करण्याचं काम ही मेकअपची प्रोसिजर करते. प्रत्येकाला मेकअप करायला आवडतो, मग ती लहान मुलगी असू दे किंवा मोठी मुलगी असू दे किंवा म्हातारी बाई असू दे, सगळ्यांना मेकअप करायला आवडतं. आता आजकाल तर जेंट्स लोकही मेकअपकडे खूप छान असा कल आहे जेंट्स लोकांचाही. म्हणजे हे आता ट्रेंडिंगच आहे. मेकअप करणं हे प्रत्येकालाच आता आवडते. लहानापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत आता मेकअपची ट्रेंड आलेली आहे आणि मेकअप केल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडत नाही. थोडं का होईना चेहऱ्यावर मेकअप केलेलाच असतो. त्यामुळे मेकअप करणं ही काय फार अवघड अशी गोष्ट नाही आहे. पण कुठले प्रोडक्ट कोणत्या स्किनला वापरायचे आणि कसे वापरायचे याचंही ज्ञान आपल्याला पाहिजे. नाहीतर मग फायदा होण्याच्या ऐवजी एखाद्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, रॅश येतात, काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. ते येऊ नयेत म्हणून आपण मेकअप करताना काय काळजी घ्यायची हेही आपल्याला समजणं गरजेचं आहे. तुम्हाला मी पार्ट 1मध्ये सांगितलंच होतं की जर आपल्याला मेकअप करायचा असेल तर आपल्याला जर चेहऱ्याला इजा नाही होऊ द्यायची आहे, दुखापत नाही होऊ द्यायची, रॅशेस नाही येऊ द्यायचे, तर आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला भाग 1मध्ये सांगितलं आहे. तरीही मी रिपीट करते. आपल्याला CTM करणं गरजेचं आहे. क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर हे जर आपल्या स्किनला आपण केलं आणि त्याच्यानंतर जर मेकअप करायला घेतला तर अजिबातच आपल्या स्किनला रॅश येणार नाही, इजा होणार नाही, दुखापत होणार नाही, पिंपल्स येणार नाहीत. फक्त CTM प्रॉपर झालं पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपल्या स्किनला एक लेअर मिळते आणि त्याच्यानंतर जो काय आपण बेस करणार आहोत त्याची इजा म्हणजे दुखापत किंवा रॅशेस, पिंपल्स अजिबातच होत नाही. त्यामुळे CTM किती गरजेचं आहे हे तुम्हाला आता लक्षात येईल. त्याच्यामुळे CTM करणं खूप गरजेचं आहे. क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर खूपच गरजेचं आहे. आता इथे मी जी आय शॅडो दाखवते ना ती हाफ कट क्रीज आय शॅडो मी दाखवते. फक्त जे आपलं डोळ्याचं जे बुब्बुळ आहे, बुब्बुळ म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जे काळं असतं ना त्याला बुब्बुळ म्हणतात. त्या बुब्बुळाच्या फक्त वरती आपल्याला आय शॅडो करायची आहे, कट क्रीज करायची आहे. कट क्रीज करताना बघा अर्धा चंद्र जसा असतो ना त्याप्रमाणे मी इथे एक कन्सिलरची लाईन ओढून घेतली आहे. एकदम प्रॉपर ती शेड, प्रॉपर तो शेप तिथे यायला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस लागणार आहे. त्यासाठी तुम्ही एक काम करू शकता. आपल्या हातावर डोळ्याचा आकार काढून त्या हातावर तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. फार असं अवघड नाही आहे, पण करण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते. प्रॅक्टिस एकदा दोनदा तुमच्या 1, 2, 3 वेळा जरी तुमच्या हातातून गेलं की तुम्हाला आपोआप ते जमायला लागेल. त्यामुळे अवघड अशी कोणतीही गोष्ट नसते, ती आपल्या करण्यावर असते. त्याच्यानंतर आपण जे मेकअप बघत होतो तो मेकअपचा मी आज तुम्हाला प्रकार दाखवते. तो साऊथ इंडियन मेकअप लुक मी तुम्हाला आज दाखवते आणि त्यातही आपण पार्ट 2 बघत आहोत आणि लवकरच पार्ट 3ही येणार आहे. पण त्याआधी ही जी आय शॅडो आहे त्याची तुम्हाला घरच्या घरी हातावर का होईना प्रॅक्टिस करायची आहे किंवा एखाद्याच्या डोळ्यांवर जरी प्रॅक्टिस केली तरीही चालणार आहे. पण सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या हातावर डोळा काढा आणि डोळा काढून तसं प्रॅक्टिस करायला शिकावं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली चूक कुठे होती आणि ती चूक पुन्हा तुमची होणार नाही. 2-3 वेळा जर तुम्ही ही आय शॅडो केली तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हाफ कट क्रीज आय शॅडो कशी करायची. अशा 2-3 प्रकारे आपल्याला आय शॅडो करता येतात. पूर्ण हाफ कट क्रीजही करता येते, मिडल हाफ कट क्रीजही करता येते आणि फुल हाफ कट क्रीजही करता येते. मी हाफ कट क्रीजची आय शॅडो तुम्हाला दाखवली होती, पण मिडल हाफ कट क्रीजची आय शॅडो मी आज तुम्हाला फर्स्ट टाईमच दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कुठेही स्किप करू नका. म्हणजे
जर स्किप केलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. बघा, व्यवस्थित आकार न आल्यामुळे इथे माझ्याकडे इयरबड्स आहेत. इयरबड्सच्या मदतीने मी ते पुसून टाकत आहे आणि व्यवस्थित तो आकार येईपर्यंत करणार आहे. असंच तुम्हालाही करायचं आहे. आपल्याला इयरबड्स वापरायचे आहेत, म्हणजे जिथे कुठे आपले चुकणार आहे तिथे आपण इयरबड्सच्या मदतीने ते पुसून टाकू शकतो अशा प्रकारे. तर आपण बघत होतो की मेकअप म्हणजे काय. आता मेकअप म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. आता मेकअपचे किती प्रकार पडतात हेही तुम्हाला सांगते. मेकअपचे खूप सारे प्रकार पडतात. त्यातही जर तुम्हाला सेल्फ मेकअप करायचा असेल तर त्याचेही 2 प्रकार पडतात. तर पहिला मेकअप असतो तो न्यूड मेकअप, सेल्फ मेकअपमध्ये असतो तो न्यूड मेकअप. आणि दुसरा जो आहे तो पार्टी मेकअप, जो आपण कार्यक्रमासाठी कार्यक्रमला जाण्यासाठी मेकअप करतो तो पार्टीवेअर मेकअप. आणि न्यूड मेकअप म्हणजे एकदम सिंपल असा मेकअप, त्याला सेल्फ मेकअपमध्ये हे 2 प्रकार मोडतात. तर न्यूड मेकअप हा जास्त वेळ टिकत नाही, साधारणपणे 2 ते 4 तासच हा मेकअप चेहऱ्यावर राहत असतो. न्यूड मेकअप फक्त 2 ते 4 तास स्किनवर राहत असतो. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो तो पार्टी मेकअप. पार्टी मेकअप हा 7 ते 8 तास तसाच टिकतो. या मेकअपलाच आपण ट्रॅडिशनल मेकअप लुक असंही म्हणतो. पार्टी मेकअपलाच आपण HD मेकअप, 3D मेकअप, वॉटरप्रूफ मेकअप करू शकतो. आता वॉटरप्रूफ मेकअप करण्यासाठी काय साहित्य लागतं आणि कसं करायचं हे ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त पार्ट 3 मध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे. त्यामुळे पार्ट 3 बघायला अजिबातच विसरू नका. आणि आय शॅडो कशी करते त्याच्याकडेही जरा लक्ष द्या. माहिती ऐकताच आय शॅडो ही आपल्याला जमली पाहिजे, कारण आपल्या ब्राईडचा जो लुक आहे तो आय शॅडोमुळे, ॲब्रोज डिफाईनमुळे आणि आपल्या बेसमुळे जास्त उठाळून येतो असं मला वाटतं. त्यामुळे आय शॅडो तितकीच गरजेची आहे जेवढा आपला बेस गरजेचा आहे, जेवढा आपला आयब्रोज डिफाईन गरजेची आहे, तेवढंच आपला आय शॅडो करणंही गरजेचं आहे. एकदम सिंपल जर आय शॅडो करायला गेलास तर ती मेकअप करताना जर एकदम सिंपल आय शॅडो करायला गेलात तर काय होईल ते सांगते. जेव्हा फोटोवाला फोटो काढत असतो त्यावेळेस ते फोटोग्राफरच्या फोटोमध्ये, ज्या कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही. कॅप्चर होण्यासाठी अशाच प्रकारची आय शॅडो तुम्हाला करावी लागते, तर तो मेकअप छान दिसतो, उठाळून येतो आणि आपले डोळेही आकर्षक वाटतात आणि ब्राईडही खुश होते. त्यामुळे जेव्हा आपण ब्राईडचा मेकअप करत असतो तेव्हा आय शॅडोवर जास्त भर द्या. म्हणजे खूप जास्त डार्कही करायचं नाही आहे आणि खूप जास्त फेंटही करायचं नाही आहे. म्हणजे आपल्या इकडच्या लोकांना, आपल्या इकडच्या वातावरणाला जसं सूट होणार आहे तसंच आपल्याला इथे मेकअप करायचं आहे. आता आपण राहतोय खेडेगावात आणि तुम्ही मेकअप केलात मुंबई, पुणे अशा ठिकाणी जसं मेकअप करतात तसं तर अजिबातच तो आवडणार नाही. आणि पुण्याच्या ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी जर राहत असाल आणि खेडेगावातल्या लोकांसारखा जर मेकअप केला तर तोही तिथे आवडणार नाही. म्हणजे जिथल्या तिथे जिथे जसा मेकअप लागतो तसाच मेकअप आपला व्हायला पाहिजे. त्यामुळे आपला सिटी बघायची कोणती आणि त्यानुसारच मेकअप करायचा आहे. बघा, इथे माझी हाफ कट क्रीज म्हणजेच मिडल कट क्रीज आता होत आलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला छान मिडल कट क्रीज करून घ्यायची आहे. तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, लगेच जमणार नाही. त्यामुळे आधी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आता व्हिडिओ बघून तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल आणि थोडंफार जर यायचं बाकी असेल तर तुम्ही ती प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मेकअप करण्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागतं आणि आपण कोणते प्रोडक्ट यूज केले पाहिजे, कोणत्या स्किनला कोणतं प्रोडक्ट वापरायचं हेही तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पार्ट 3 बघायला तर अजिबातच विसरू नका, कारण पार्ट 3 मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा, जे 2 आय शॅडो होते म्हणजे मिडल कट क्रीज आणि जी रेड कलरची इनर साईडला आपण आय शॅडो केली होती ते वेगळे दिसू नयेत म्हणून आपल्याला ते दोन्ही जागच्या जागी मिक्स करायचे आहेत. अशा पद्धतीने म्हणजे ते वेगळी दिसणार नाही, वेगळी लाईन दिसणार नाही, व्यवस्थित असं दिसणार आहे. म्हणजे सगळीकडे तो कलर सारखा दिसला पाहिजे. मिडल कट क्रीजही दिसली पाहिजे, रेड आय शॅडोही दिसली पाहिजे आणि क्रीज लाईनही दिसली पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला
आर्टिफिशियल केल्यासारखं करायचं नाही. व्यवस्थित जे नॅचरल दिसेल अशीच आपल्याला आय शॅडो करून घ्यायची आहे. आपण सुरुवातीपासून बघितलं, CTM केलं, त्याच्यानंतर प्रायमर लावलं, आयब्रोज डिफाईन केली. आयब्रोज डिफाईन करून झाल्यानंतर आपण कन्सिलरने देखील डिफाईन केलं आणि आता आय शॅडो आपण केलेली आहे. आय शॅडो केल्यानंतर आपल्याला बघायचे, क्लायंटला डोळे उघडून बघायला लावायचे कुठे जास्त आहे कुठे कमी आहे. त्याच्यानंतर जर जास्त झाली असेल तर इयरबड्स घ्यायचा आहे आणि इयरबड्सच्या मदतीने किंवा वेट टिश्यू मिळतात, वेट टिश्यूच्या मदतीने जे एक्स्ट्रा आलेलं प्रोडक्ट आहे बघा बाहेर, ते मी इयरबड्सच्या मदतीने काढून टाकत आहे. जर तुमच्याकडूनही जर अशी चूक होत असेल तर इयरबड्स तुमच्या व्हॅनिटीमध्ये कंपल्सरी ठेवा, म्हणजे जेणेकरून ज्या आपल्या चुका होतात तिथल्या तिथे आपण त्या सुधारू शकतो. इयरबड्सच्या मदतीने खूप छान सोप्या पद्धतीने आपल्याला एकदम आय शॅडो क्रिएट करता येते. बघा अशा पद्धतीने जे कोणतं प्रोडक्ट जास्त झालं आहे ते फक्त आपल्याला इयरबड्सच्या मदतीने काढून टाकायचं आहे. इतकी सोपी गोष्ट आहे आणि दिसायलाही आकर्षक दिसणार आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की जे त्यांच्या चेहऱ्यावर डाग आहेत किंवा जे पिंपल्स आहेत, वांग असेल किंवा ओपन पोर्स असतील, ते कसे हाईड करायचे याचा मी तुम्हाला फुल व्हिडिओ शेअर करणार आहे. इथे मी माझ्या स्टुडंटला शिकवत आहे आणि स्टुडंटला शिकवता तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी खूप सारी मेहनत लागते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर मैत्रिणीलाही शेअर करा, जेणेकरून तुमच्यासोबत तिलाही फायदा होईल. आणि जर तुम्हाला अशीच माहिती बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण का ते सांगते, जर तुम्हाला एखादा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं असेल आणि जर तुम्हाला ते बघायचंच असेल तर तुम्हाला चॅनलवर जाऊन लगेच बघता येईल आणि जे माझं रोजचे व्हिडिओ आहेत ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला रोजच्या रोज येईल. जे कोणते व्हिडिओ मी टाकेल त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल. बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीलाही शेअर करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इयरबड्सच्या मदतीने जे एक्स्ट्रा आलेलं प्रोडक्ट होतं ते काढून टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला फायनल लुक बघायचा असेल तर बघू शकता, इतकी छान अशी आय शॅडो आपली तयार झालेली आहे. कुठेही एक्स्ट्रा आलेलं प्रोडक्ट नाही आहे. जर असेल तर ते काढून टाकायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं आहे मी, प्रॅक्टिस करण्याची खूप सारी तुम्हाला गरज आहे. आणि अशा पद्धतीने आपली फायनल आय शॅडो लुक तयार झालेला आहे. आता याच्या पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे बेस कसा तयार करायचा, लिपस्टिक कशी लावायची, लायनर कसं लावायचं, मस्कारा कसं लावायचा, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. इथे स्टेप बाय स्टेप मी ट्युटोरियल तुम्हाला घेऊन आलेली आहे. त्यामुळे पार्ट 3 बघायला अजिबातच विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पार्ट 3 जो काय येणार आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे आपण आज आय शॅडो पूर्ण केलेली आहे. आणि याच्यानंतर पुढे काय करायचे, कसं करायचे, मेकअप करताना कोणता बेस घ्यायचा आहे याचं पूर्ण ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे पार्ट 3 बघायला तर अजिबातच विसरू नका. बाय.